राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे असते आणि ही समाजहिताची शिकवण स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी दिली। त्यामुळे समाजकार्याला महत्त्व मिळाले असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उल्वानोड येथे केले। कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव तसेच पनवेल तालुकास्तरीय स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2025 या पारितोषिक वितरण समारंभ उल्वेनोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे समारंभपूर्वक आणि मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत पनवेल तालुकास्तरीय स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2025 मधील विजेत्या ग्रामपंचायतींचा तसेच गुणीजनांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। तसेच यावेळी देवकी मीडिया प्रस्तुत आणि कलारंजना मुंबई निर्मित उदय साटम संकल्पित आणि दिग्दर्शित मराठी पाऊल पडते पुढे हा 101 कलावंतांचा संच असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा 46वा प्रयोग सादर झाला। अण्णांचा पायात चप्पल न घालता पूर्णपणानं फक्त गोरगरिबांकरता काम करत बसायचं, त्यांनी फिरायचं शिक्षणासाठी, हे त्यांनी काम केलं होतं। तशाच रीतीनं विविध क्षेत्रात भगत साहेबांनी पण काम केलं। त्यातलाच एक भाग म्हणजे आपण ग्राम स्वच्छता आपण घेतलं, त्याचबरोबरीनं शिक्षणासाठी शाळा बांधणं वगैरे झालं। मोठं काम नव्हतं, भात गोळा करून तो आणून त्याच्यातून गावकऱ्यांना सांगून अंगपेंतीनं बिल्डिंग बांधायच्या, शाळा तयार करायच्या आणि त्याच्यातून मुलांना शिक्षण द्यायचं। पण त्याच्यामुळं ही सर्व जी मोठी रोपटी झालेली आहेत, मोठी झाडं झालेली आहेत, कर्तृत्ववान झाडं झालेली आहेत, माणसं झालेली आहेत, ती त्यांच्या परिश्रमानं झालेत। म्हणजे आपल्याला म्हणता येईल महाराजांनी संघटनात्मक नेतृत्व केलं आणि संघटना इतकी मजबूत बांधली की मोठमोठे राजा राजवाड्यांना महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहता आलं नाही। आणि त्यासारखंच आपल्याला फुले आंबेडकर यांचं आपण नाव घेतो, तर त्यांनीसुद्धा याच पद्धतीने काम केलं। संघटन हे फार महत्त्वाचं असतं। भगत साहेबांचा तो आत्मा होता। त्याकरता त्यांनी अनेक व्यक्तींनी भाषणं पण केली की त्यांनी लोकांना जवळ घेतलं, अगदी कधी कधी कठोरही ते वागले। काय वेळेला त्यांचा नियम जो असेल तो नियम पाळण्याकरता ते कधी हे नव्हते। आता जे मंत्र्यांनी सांगितलं किंवा महेंद्र दत्तांनी सांगितलं, अरुण शेट्टीने सांगितलं, हळदी समारंभ बंद म्हणजे बंद। आता त्याचाच शिष्य मी आमदार प्रशांत ठाकूर तुमच्या पुढे आहेत। आमदार प्रशांत ठाकूरांचं लग्न ठरलं, हळदी तर सोडून द्या, साखरपुड्याला किती फक्त एक जीप आणि एक कार, 7 किंवा 8 माणसं गेली होती, झाला साखरपुडा। म्हणजे लग्न बघायचं, नवरा जायचं, वर्षाभाग बसलेली आहे, पण साखरपुड्याला सुद्धा माणसं नाहीत। हळद आणि लग्न एकाच दिवशी। म्हणजे अशा प्रकारचं हे भगत साहेबांचं मार्गदर्शन होतं की उगाच खर्च नको, म्हणजे खर्चाला सुद्धा आपल्याला आला पैसा म्हणजे कसाही उधळा नको, आला पैसा तर देणग्या द्या चांगल्या कामाला, पण तो उधळत बसू नका। म्हणजे अशा प्रकारचं साधारण त्यांची शिकवण होती आणि त्या साच्यातून आम्ही गेलेलो आहोत। त्याच्यामुळं आता बऱ्याच वेळा आमचा उल्लेख होतो की रामशेठनं हे केलं ते केलं। परिश्रमाला पर्याय नाही, भरपूर परिश्रम करा, बुद्धी साफ आपली ठेवून सरळ मार्गाने चाला। जितकी जास्त असतील ते गोरगरिबांना आणि जे आडलाय नडलाय पुढं जायची इच्छा आहे अशा तरुणांना तरुणींना मदत करा विविध क्षेत्रात, ही त्यांची शिकवण आणि ती शिकवण घेऊनच पुढे चाललोय। आणि तशा करता आमची संघटना आपल्या रामशेठ ठाकूर विकास मंडळ हे चांगल्या रीतीनं काम करतोय। जास्त माहिती झालं तर मी अर्धा 1 तास 2 तास बोलावं लागेल, पण ते न बोलताना आपण एक सांगू की ही संस्था उभी राहिली, हे मंडळ उभं राहिलं, ह्या विविध शाखा उभ्या राहिल्यात सर्व, तर ह्याच्यातून आपण सर्वांनी पुढं जाऊन भगत साहेबांचं काम पुढं चालू ठेवूया। ज्यांना ज्यांना ही स्वच्छतेची बक्षिसे मिळाली, ज्या विद्यार्थ्यांनी अगदी महाराष्ट्रात राष्ट्रीय स्तरावर बक्षीस मिळाली, त्या सर्वांचं अभिनंदन। यावेळी लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी भगत साहेबांचा शिक्षण आणि स्वच्छता जिव्हाळ्याचा विषय होता, त्यामुळे त्यांनी प्रकर्षाने त्यामध्ये स्वतःला झोकून काम केले असल्याचे सांगत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत आणि गुणीजनांचा कौतुक करून
त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. भगत साहेबांना ज्या पद्धतीचं गाव अपेक्षित होतं त्याच्यामध्ये स्वच्छता याला खूप वरचं स्थान होतं. अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या वाढत चाललेली आहे. वेगवेगळ्या विचाराची स्वभावाची मंडळी एका गावात परिसरात राहतात. अशा वेळेला स्वच्छतेचा मूलमंत्र जपला पाहिजे. हे देशाचे माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी संकल्पना सांगितली आणि ती आपल्यापैकी अनेकांनी अंगीकारली. आपल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वेगवेगळ्या शाळांना राज्यस्तरावरचे स्वच्छ शाळा पुरस्कार मिळालेले आहेत. अशा वेळेला भगत साहेबांच्या नावाचा हा पुरस्कार हा निश्चितपणानं या ग्रामपंचायतींना अधिक चांगलं काम करण्याची आणि अधिक मोठ्या स्तरावरती जाण्याची प्रेरणा देत राहतील. खरं तर अलीकडच्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये आपण पाहतोय स्वच्छतेच्या विषयीची जागरूकता आपल्या प्रत्येकाची वाढलेली आहे. अशा वेळेला या ज्या ग्रामपंचायती आहेत ज्यांना आज पुरस्कार मिळालेला आहे, माझा आपणा सर्वांना आग्रह असेल की सिडकोच्या कडे आम्ही आग्रह धरतोय. कुठे सिडको नियोजन प्राधिकरण आहे, कुठं नैना म्हणून सिडकोच नियोजन प्राधिकरण आहे. अशा वेळेला सिडकोच्या कडे ग्रामपंचायतींनी आग्रह धरला पाहिजे. पनवेल पंचायत समिती आग्रह धरते की या सगळ्या ग्रामपंचायतीच्या घनकचऱ्याचं वर्गीकरण विलगीकरण हे करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा स्वतःचा अशा पद्धतीचा घनकचरा निर्मूलन प्रकल्प असला पाहिजे. आता सुकापूर पासून वेगवेगळ्या ग्रामपंचायतींनी या दृष्टिकोनातून पुढाकार घेतलाय आणि मला वाटतं की या संपूर्ण पनवेल तालुक्याला आता मुंबईशी अटल सेतूच्या माध्यमातून जोडला गेलाय. पायाभूत सुविधांचे प्रचंड मोठे प्रकल्प आता पनवेल परिसरात येत आहेत. विमानतळ चालू झाल्यानंतर तर आंतरराष्ट्रीय नकाशावरती आपला पनवेल तालुका येणार आहे. अशा वेळेला त्या पनवेल तालुक्यामध्ये छोट्या मोठ्या संधीसाठी येणारा प्रत्येक माणूस हा पनवेल तालुक्याचं अवलोकन करत असताना त्याला या पनवेल तालुक्याकडे पाहिल्यानंतर एक वेगळी दृष्टी मिळाली पाहिजे. ती विकासाची निश्चित असेल, पण त्याचबरोबरीनं त्या दृष्टिकोनामध्ये पनवेल विषयीचा आदर असला पाहिजे. तर त्याच्यासाठीची सुरुवात स्वच्छतेपासून सौंदर्यापासून झाली पाहिजे आणि म्हणूनच या पुरस्काराचं आयोजन हे या दोनही संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलंय. ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला, मग चिंद्रण ग्रामपंचायत असेल, गव्हाण असेल, करंजाडे असेल किंवा तुराडे असेल आणि विचुंबे असेल, या सगळ्यांचंच मी या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्यांना ज्यांना संस्थेचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, संस्थेचे वेगवेगळे सेवक ज्यांना ज्यांना असे पुरस्कार आज भगत साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मिळाले, त्या सगळ्यांनाच त्यांच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो. यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले की भगत साहेबांना शिक्षणाची खूप आवड होती. त्यांच्या नावाने असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने मोठे यश मिळवले आहे. भगत साहेब न्यायदानाचे काम करायचे. संस्थेच्या यशाचे सर्व श्रेय रामशेठ ठाकूर यांना जात असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्यावेळी आम्ही संस्था चालू केली 1992 साली त्यांच्या नावाने, त्यावेळी मी मुद्दाम उल्लेख करतो का आमचे 4 शिक्षक होते लेडीज. एक फडणवीस म्हणून मुख्याध्यापिका होती, एक जॉर्ज म्हणून होत्या, ते आता कोण किती जिवंत कुठात मला माहिती नाही, परंतु 92 सालच्या ते आमच्या, आणि एक म्हात्रे म्हणून मॅडम होते आणि शेट्टे, अशी 4 लोक होती. आणि ते चालीमध्ये कुठं टॉयलेटची सोय नाही, काय नाही, अशा या इंग्लिश मिडियमच्या जसं अरुण शेट्टी सांगितला किंवा भाऊ शेट्टी मुलं, अशा पद्धतीने ती संस्था चालू केल्यानंतर तिचा इथपर्यंत झेप गेली की भगत साहेब आमच्या या भागाचे न्याय करायचे. स्वतः ते नांगर धरायचे, शेतीवर जायचे, प्रत्येक गोष्टीची त्यांना आवड होती. परंतु आज ते कमी शिकलेले असताना सुद्धा त्यांच्या नावात जी संस्था उभी राहिलेली आहे त्या संस्थेतून आज न्यायाधीश झाले. ते न्याय करायचे होते त्याचे न्यायाधीश सुद्धा होऊन गेले. यावेळी प्रमुख पाहुणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी म्हटले की भगत साहेबांनी सामाजिक कामांचा पाया रचला, तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कळस बांधला. जावई कसा असावा तर रामशेठ ठाकूर यांच्यासारखा, कारण लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी माणसे टिकवली, त्यांना पुढे आणले. त्याचबरोबरीने भगत साहेबांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे काम केले, असेही महेंद्र घरत यांनी अधोरेखित केले.
सिडकोमध्ये रामशेठ उभे राहिले का कुठल्याही अधिकाऱ्याची हिंमत नाही. दिबी पाटलांतर एकच, दिबाबाई साहेबांनंतर एकच नेता असेल का रामशेठलाच फक्त सिडकोवाले दचकतात, कारवाया थांबल्या जातात. रामशेठने मध्ये दानशूर समजताय. रामशेठने हजारो उद्योगपती निर्माण केले. आज तुम्ही सांगतो पंजाबला जेव्हा आम्ही पंजाब कॉन्व्हेअरचं सुरू केलं काम, 300 लोकांना रोजगार दिला. पियानो पोर्टमध्ये जवळजवळ 600 लोकांना रोजगार देण्याचं काम केलं. हजारो लोकांना JBSP संस्था असू द्या, रयत असू द्या, अनेक कारखान्यामध्ये रोजगार देण्याचं काम केलंय. रामशेठच्या अनेक बाजू आहेत. एवढी जी हजारो मंदिरं उभं दिसतात ही रामशेठच्या कृपेने झाली. कुणालाही नाही बोलत नाही. ते म्हणतात मी शिक्षक होतो, माझा पगार किती होता, आज मला पैसे येतात आणि दिल्यावर 4 पट येतात. थोडं मी त्यांचा देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, त्यांचा गुण घ्यायचा मी प्रयत्न केला. तर मी पण 4 पट वाढलो. म्हणजे मी बाबा कुठेतरी 5-10 हजारात असेल तर 5-6 लाखात गेलो, 50 लाखात गेलो. आता रेंज रोवर पण पोचलो. म्हणजे आम्ही जेव्हा 87ला भगत साहेब गेले, 88ला, तेव्हा नावाडला मी ST बसला जायचो. म्हणजे आस्ते आस्ते प्रवास आमचा वाढला, सगळ्यांचाच वाढला. हे जे बसले व्यासपीठावर सगळ्यांचा वाढला. पण त्याला कृपाछत्र रामशेठ ठाकूर साहेबांचं आहे. मी जेव्हा 97ची निवडणूक होती जिल्हा परिषद, त्यांनी सांगितलं महेंद्र उभा राहा. ते दोघे जण एकत्र होते. उभा राहिलो, काय खर्चाला पैसे नव्हते, त्यांनीच खर्च करायचा आणि एवढा खर्च पण लागत नव्हता. मताना वगैरे पैसे घ्यायला लागत, फार थोडक्यात झाला. पण त्यांनी सांगितलं महेंद्र तू उभा राहा, तू पुढे जाशील. त्यांनी सांगितलं तू इंटरनॅशनल नेता होशील, पियानोमध्ये युनियन काढ. अनेकांचा विरोध होता. वेग पाटील टिंगल आला इंटरनॅशनल नेता. आज मी जेव्हा इंटरनॅशनल लेबर ऑर्गन्सला देशाला प्रतिनिधित्व करतो आलो, जगाच्या शीर्ष संघटनेला. परवा मोरोकोला ऑक्टोबरला इलेक्शन झालं. 161 देशामध्ये 51 लोक, 9.5 कोटीची संघटना आहे, सर्वात बलाढ्य संघटना आहे. त्याच्यावर मी निवडून आलं. त्या सांगला रामशेठ या तुमच्यामुळे घडलं, तुम्ही युनियन मला काढायला सांगितलं आणि म्हणून आज मी इंटरनॅशनल लीडर होऊ शकलो. आणि त्यांना शिक्षण आहे, त्यांना पुढचं समजतं. त्यांची बघा सगळी पावलं फार पुढं असतात. विचार कधी बसला तो संपला. पुढं कसं जायचं, काय कसं करायचं हे त्यांना माहीत आहे. आणि खरोखर माननीय भगत साहेबांचं नाव पुढे नेण्याचं काम, या भागाला पुढे नेण्याचं काम आम्हाला सार्थ अभिमान आहे का आम्ही रामशेठच्या सावलीला उभं राहिलो तरी महेंद्र घरत करोडपती झाला. मी अभिमानानं सांगतो, बिकॉज ऑफ रामशेठ महेंद्र घरत लीडर आहे. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी, भगत साहेबांच्या कन्या आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, दिबासाहेबांचे सुपुत्र अतुल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमॅन YT देशमुख, पांडू शेठ घरत, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळ सदस्या वर्षा ठाकूर, अनिल भगत, संजय भगत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, माजी महापौर कविता चौतमल, संस्थेचे सचिव डॉक्टर ST गडदे, पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सीताराम मोहिते, कर्जत गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, रत्नप्रभा खरत, वसंत शेठ पाटील, भाजपचे नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, उल्वे मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ, शिवकर सरपंच आनंद ढवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, माजी नगरसेवक अजय बहिरा, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, विजय खरत, जितेंद्र म्हात्रे, जयवंत देशमुख, चिंतामणी खरत, कमलाकर देशमुख, भार्गव ठाकूर, सुधीर ठाकूर, विश्वनाथ कोळी, अनंता ठाकूर, निलेश खारकर, वामन म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.